नमस्कार, स्वागत आहे ओंकार केविसरा ब्लॉग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। आणि आज मी पेण अमरापूर मध्ये आहे। पेण अमरापूर मध्ये असलेला पुनर्वी आर्ट्स आहे, त्यांच्या मी कारखाना झाला आहे। एकदम सुंदर कारखाना आहे। मी आता एक्सप्लोर केला, आता तो कारखाना पुन्हा एक्सप्लोर करतोय। तर माझ्या वाटी हा पुनर्वी आर्ट्स करून आहे। आता त्यांच्या कारखान्यात मी जात आहे आणि ते एकदम सुंदर मूर्ती आहेत। मी आता त्याच्यावरती व्हिडिओ केली होती, तर आपल्या चॅनल मध्ये तुम्हाला मिळून जातं। ही सेपरेट व्हिडिओ मी त्यांच्यासाठी करतोय। खूप सुंदर मूर्ती असल्या कारणाने तर आपण या कारखान्यात जाऊया आणि कारखान्यातली माहिती घेऊया। पुनर्वी आर्ट्स करून आहे, चला तर आपण कारखान्यात। पुनर्वी आर्ट्स मध्ये ह्या एकाच प्रकारच्या सुंदर मूर्त्या आहेत आणि गणपतीच्या मूर्त्यांवरती ह्याचा टेक्स्चर बघितला, मुकुटा सुंदर टेक्स्चर आहे आणि एकदम सुंदर मूर्ती बघा। इथे पण सिंहासनावरची मूर्ती आहे। एक प्रकारच्या मूर्त्या इथे खूप आहेत। देन आता आपण कारखान्यात जाणार आहोत। तर कारखान्यामध्ये सुंदर मूर्ती आहे बघा। इथे ही एक सुंदर मूर्ती आहे, गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे त्यावरती मूर्तीवरती केलेलं। आणि ही जी मूर्ती आपण मगाशी एक्सप्लोर केली, खूप सुंदर याच्यात केले आहेत गणपतीचे। आणि सुंदर धोतर गणपती बाप्पाला नेसवलंय। इथला कलर टचअप, इथलं मुकुटांवर असलेलं काम अतिशय अप्रतिम आहे। इथे पण एक सुंदर मूर्ती आहे बघा मध्ये, पोजवाली पोज मध्ये सुद्धा इथे मूर्ती आहेत। आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे कृष्ण आणि राधा आणि कृष्णाची मूर्ती सुद्धा इकडे बनवण्यात आली आहे। वेगवेगळे कॉन्सेप्ट आहेत इकडे, संकल्पना आहे। ही एक सुंदर मूर्ती आहे बघा। ह्याच्यावरती जे नक्षीकाम केलंय ते एकदम सुंदर केलंय, मुकुटावरती, सोंडेवरती, बाप्पाच्या आयुधावरती। जे लालबागच्या राजाच्या टाईप मध्ये सुद्धा मूर्ती आहे बघा वरती। आणि गणपती बाप्पाला खळी असलेली एक मूर्ती आहे। इथे धोतर अप्रतिम आहेत आणि खड्यांवरती सुंदर काम केलेले आहे। गणपतीचे जे खडे आहेत डायमंड वर्क ते तर सुंदरच आहे। या साईडला पण एक सुंदर मूर्ती आहे बघा, सिंहासनावरती आरूढ असलेली मूर्ती, खूप सुंदर मूर्ती आहे। ही पण एक मूर्ती बघा, त्रिशूळवाली मूर्ती आहे, त्रिशूळ घेऊन पोज मध्ये असलेली मूर्ती आहे। सेम इथे पण पाय दुमडून बसलेली सुंदर मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। तर अशा मूर्त्या इकडे। तर इथे गणपतींवरती काम चालू आहे आणि काही गणपतींना कलर केले गेले आहेत पुनर्वी आर्ट्स मध्ये। हे बघा, खूप सुंदर मूर्ती आहे। त्यांच्याकडे कॉन्सेप्ट वेगवेगळे आहेत, कलर कॉम्बिनेशन चांगलं आहे पहिली गोष्ट म्हणजे। आणि जे मुकुटांवरती काम चालू आहे ना ते तर एकदम सुंदर आहे। कोरीव काम ते खूप सुंदर आहे। मूर्त्यांवरती असलेले वेगवेगळे कॉन्सेप्ट आपल्याला इकडे पाहायला मिळतात या कारखान्यात। तसंच इथे बघा कोळी रूपात आहे, वेगवेगळे रूप आहेत इकडे मूर्त्यांवरती। इथे एक उभी मूर्ती आहे बघा, सेम अधांतरी मूर्ती अशी साईबाबांच्या रूपातली एक मूर्ती आहे। तर इथे बाहेर असलेल्या मूर्त्यांवरती कलर काम झालेलं आहे आणि आता इथे ह्या मूर्त्यांवरती कलर काम होणं बाकी आहे, त्याची सुरुवात लवकरच होईल इकडे। तर या मूर्त्या मुंबईला पण जात असतील ना? आहे ना, मुंबईला जातात ना, महाराष्ट्र बाहेर जातात ना। हे बघा, ह्यांचे रेट काय ठरलेले असतात? होलसेल, हा रिटेलरसाठी एक्स्ट्रा जातात ना। तर हे रिटेलर आणि होलसेल मध्ये मूर्त्या इथून पोहोचवतात। तर त्यांच्या ह्या सगळ्या मूर्त्या आहेत। ही एक सुंदर लालबागच्या राजाची मूर्ती बघा, सेम ते लालबागच्या राजाच्या रूपात सुद्धा मूर्त्या पाहायला मिळतात आपल्याला, सिंहासनावर आरूढ असलेल्या। इथे पण बघा। तर ह्यांच्या कारखान्यातून मुंबईला सुद्धा मूर्त्या जातात आणि होलसेल मध्ये असतात। नक्कीच तुम्ही इथून जर मूर्त्या घेणार तर तुम्हाला एकदम सुंदर काम गणपती बाप्पांवर झालेलं दिसेल। होलसेल मध्ये यांच्याकडे आहेत हे सगळे गणपतींच्या मूर्त्या। असा हा कारखाना आहे, एवढा मोठा कारखाना आहे। यांची कॉन्टॅक्ट डिटेल मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून देत आहे, पुनर्वी आर्ट्स करून।
तर हा होता पुनर्विवाह मी जो एक्सप्लोर केलेला सेपरेटली, आणि खूप सुंदर मूर्त्या होत्या यांच्याकडे, आणि यांची मी कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत आहे. आणि आता आपण पुढे जाऊया. या व्हिडिओला आम्ही असेच कंटिन्यू राहणार आहोत, आणि ओंकार केव्ह ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आणि ह्या कारखान्यातली मूर्ती तर अप्रतिम, मी पाहून खूप प्रसन्न झालं मूर्त्यांचं. काय काम आहे मूर्त्यांवरती, सुंदर काम, कोरी काम केलं गेलं, कलरवरती पण सुंदर काम केलेलं गेलं. अशा सुंदर मूर्त्या हा कारखाना आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण जाऊया पुढे. आता आपण बघू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला.